सांगलीत गतिरोधकामुळे दुचाकीवरून पडल्यानं एकाचा मृत्यू झालाय। अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। बिरनाळे महाविद्यालयासमोरील असलेल्या गतिरोधक रात्री 11 वाजता हा अपघात झालाय। विजय मगदूम असं या मयत मृत व्यक्तीचं नाव आहे। भाद्रपदी अमावस्यानिमित्त अनेक गावखेड्यात आपल्या शेतात इमाने इतबारे राबत असलेल्या बैलजोडीची पूजा करून त्यांचं लग्न लावण्याची प्रथा आहे। बैलपोळा सणानिमित्त ही प्रथा राबवण्यात येते। पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात भाद्रपदी बैलपोळा सण आज सर्वत्र साजरा झालाय। आपल्या सर्जा राजा बैलांना गोडधोड चारून गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये भाजपचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा आपल्या या गावात या शेतात बैलपोळा सण साजरा केला। राज्यभरात नवरात्रीचा उत्साह दिसून येतोय। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविकांनी मुंबईतील मुंबादेवीच्या मंदिरात प्रार्थना केली। साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या नाशिक सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झालाय। सकाळी श्री सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट कार्यालयात ट्रस्ट अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते सपत्नीक देवीच्या दागिन्यांची विधिवत पूजा करण्यात आली। वर्दी दक्षिणा पार पडले तर पारंपरिक संबळ आणि ढोल ताशांच्या गजरात देवीच्या दागिन्यांची मिरवणूक देखील काढण्यात आली। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिरात प्रार्थना करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीचा शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झालाय। आजपासून म्हणजेच घटस्थापनेच्या दिवसापासून महानवमी होईपर्यंत सर्व धार्मिक विधी परंपरेनुसार विधिवत होणार आहेत। कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली। देवीचा यथोचित साज शृंगार देखील करण्यात आलाय। रविवार असल्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त कार्ला गडावर एकविरा देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतायत। तुळजापुरात आजपासून तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। देवीची मंचकी निद्रा संपून देवीची रात्री सिंहासनावर विराजमान झाले। दुपारी 12 वाजता धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। तसंच घटस्थापना देखील केली गेली। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सप्तशृंग गडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। गड उजळून निघालाय। तिरंगा आणि विविध रंगछटांच्या मनमोहक विद्युत रोषणाईनं गडाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली। मंदिर कळसासह मुख्य मंदिर आणि पायऱ्यांवर रोषणाई करण्यात आली। नाशिकच्या चांदवड येथील राजराजेश्वरी कुलस्वामिनी रेणुका मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। मंदिर ट्रस्टतर्फे यात्रोत्सवाची जय्योत तयारी करण्यात आली। खतरों के खिलाडी 13 हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे। नुकताच या बहुचर्चित कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडलाय। डिनो जेम्स खिलाडी 13 या कार्यक्रमाचा विजेता ठरलाय। विजेत्याला ट्रॉफी कारसह 20 लाख रुपये बक्षीस मिळाले। संभाजीनगरमध्ये आगार सायगाव परिसरात भीषण अपघात झालाय। टेम्पो आणि खासगी बसचा अपघात झालाय। या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 21 जण जखमी झालेत। अपघातातील सर्व मृत नाशिक जिल्ह्यातील असल्याचं समजते। रविवारपासून प्रारंभ होणाऱ्या नवरात्रोत्सवाची चाहूल रायगडमध्ये देखील पाहायला मिळाली। शनिवारी संध्याकाळी ठिकठिकाणी दुर्गा देवीच्या मिरवणुका काढण्यात आल्या। खानदेशाचं ग्रामदैवत असलेल्या धुळे शहरातील कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। नवरात्रोत्सवादरम्यान मंदिर 24 तास दर्शनासाठी खुलं राहणार आहे। दरवर्षी नवरात्रोत्सव दरम्यान महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात। भक्तांची गर्दी लक्षात घेता मंदिर 24 तास खुलं राहणार आहे।
आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस असून मोठ्या संख्येने भाविकांनी श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली। सुंदर फुलांच्या आरासांनी मंदिराला सजवण्यात आले, तसंच विद्युत रोषणाई देखील करण्यात आली। मराठमोळी अभिनेत्री किशोरी शहाणे सध्या चर्चेत आहे, पण सध्या ती कोणत्या कलाकृतीमुळे चर्चेत असल्या नसून त्यांच्या एका कृतीनं चर्चेत आल्या। किशोरी शहाणे यांनी जेवण बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये त्या चुलीवर जेवण बनवताना दिसतात। किशोरी यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर चुलीवर जेवण बनवले। किशोरी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्या तव्यावर सुरमई फ्राय करताना दिसतात। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दुर्घटना घडली। सिलिंग पडून वॉर्डबॉय जखमी झालाय, त्याला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले। अपघात विभागातील वॉर्डबॉय यांना कपडे बदलण्यासाठी आणि जेवणासाठी स्वतंत्र रूम नसल्यानं त्यांना जागा बदलणं आणि जेवण करणं कठीण जातं। इस्रोच्या चांद्रयान 3चे चांद्रावर यशस्वी लँडिंग करत भारतानं नवा इतिहास रचलाय। भारताचा चांद्रयान 3 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झाले। आता इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव म्हणून 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जाणार आहे। पुण्यात सैन्य दलात कोट्यवधींची फसवणूक झाली आहे। नोकरी देण्याच्या बहाण्यानं फसवण्यात आले। आरोपी पांडुरंग शेळकेला सांगलीमधून अटक करण्यात आले। आरोपीनं मुलांना बनावट प्रवेश पत्रिका वाटून त्यांची वैद्यकीय चाचणी देखील केल्याचं समोर आलं। तुळजाभवानी देवीच्या मंदिरात व्हीआयपी दर्शनाचा गोंधळ पाहायला मिळाला। 2 तास भाविक प्रतीक्षा रांगेत पाहायला मिळाले। भाविकांना पास मिळत नसल्यानं लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। भाविकांनी गोंधळ घालत संताप व्यक्त केला। ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या चौकशीला सुरुवात झाली। ससून प्रकरणामध्ये राज्य सरकारकडून स्थापित करण्यात आलेली समितीकडून चौकशीला सुरुवात करण्यात आली। रुग्णालयातील अधिष्ठातापासून शिपायांपर्यंत सर्वांचीच चौकशी होणार आहे। इस्रायल आणि हमास यांच्यातील घनघोर युद्ध अद्यापही सुरूच आहे। 7 ऑक्टोबरला सुरू झालेल्या युद्धाचा आजचा 9वा दिवस आहे। या युद्धात इस्रायली नागरिक आणि पॅलेस्टिनी यांच्यासह अनेक परदेशी नागरिकांचा मृत्यू झालाय। इस्रायल युद्धातील मृतांचा आकडा 4500च्या पुढे पोहोचल्याची माहिती मिळते। त्याशिवाय या संघर्षात 12,000हून अधिक लोक जखमी झालेत। युद्धाच्या काळात भारतासह इतर देशातील नागरिकही इस्रायलमध्ये अडकलेत। इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांची 3री तुकडी भारतात दाखल झाली। यामध्ये 3ऱ्या तुकडीत 197 भारतीय मायदेशी परतलेत। याआधी इस्रायलमधून भारतीयांच्या 2 तुकड्या सुखरूप भारतात परतल्यात। येवला तालुक्यातील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती असं त्रिगुणात्मक रूप असलेली जगदंबा मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली। महापूजा आणि आरती देखील करण्यात आले। घटे बसवणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली। राज्यातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असली तरी पावसानं पूर्णपणे माघार घेतलेली नाही। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं देशासह राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे। राज्यात पुढील 48 तासात कोकणासह काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली। देशभरात ठिकठिकाणी दुर्गा मातेचं आगमन झालंय। 9 दिवस चालणारा हा नवरात्रोत्सव 24 ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी समाप्त होणार आहे। 24 ऑक्टोबरला दसऱ्याचा सण आहे। वेंगुर्ले तालुक्यातील आरवली समुद्रकिनारी कुडाळ पिंगुळी इथं वाळू शिल्पकार विजय मेस्त्री यांनी दुर्गा मातेचे वाळू शिल्प साकारले। आजपासून घटस्थापना नवदुर्गा उत्सव सुरू होत आहे। याच निमित्तानं वाळू शिल्पकार विजय मेस्त्री यांनी आरवली सागर किनारी वाळू शिल्प साकारले।
शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली। घटस्थापनेचे प्रतीक असणारा कलश आणि श्रीफळ यांची प्रतिकृती फुलांच्या सजावटीमध्ये साकारण्यात आली। पुणे येथील भाविक राम जांभूळकर यांनी ही सजावट केली। विठ्ठल चरणी ही यांनी सजावट अर्पण केली। चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था नवा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज झाले। इस्रोकडून पहिल्या मानवी मोहीम लॉन्च करण्यात येणार आहे, त्या संदर्भात मोठी अपडेट समोर आले। गगनयान मोहिमेसाठीची महत्त्वाची चाचणी या महिन्यात केली जाणार असल्याची माहिती इस्रोने दिली। गगनयान मोहिमेतील अबॉट मिशन 1 चंद्रक्षेपण 21 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। दरम्यान तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य महाद्वारासमोर रांजणगाव येथील देवी भक्त नानासाहेब पाचुंदे पाटील यांच्या वतीने फुलांच्या माध्यमातून गजलक्ष्मी रथाचा आकर्षक देखावा साकारण्यात आलाय। यामध्ये तब्बल 1200 किलो देशी विदेशी फुलांचा वापर करण्यात आलाय। दरम्यान हा देखावा आलेल्या देवी भक्तांसाठी आकर्षण ठरतोय। दर्जेदार संत्रा हा विदर्भातील अमरावती आणि नागपूरचाच आहे, अशी जगभरात ओळख आहे। इथला संत्रा हा बांगलादेशमध्ये निर्यात केला जातो। मात्र बांगलादेश सरकारने संत्र्यावर 440% आयात शुल्क लावलाय, त्यामुळे वाहतूक खर्चामुळे संत्र्याची बांगलादेशमधील निर्यात अर्ध्यावर आली। तर दुसरीकडे देशांतर्गत बाजारात संत्र्याची मागणी कायम असल्याने संत्रीचा दर 60 ते 70 हजार रुपयावरून 20 ते 25 हजार कोटी प्रति टनावर आलाय। त्यामुळे तोडणी होऊन बाजारात आलेल्या संत्र्याला इथेही कमी भाव मिळतोय। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात येणाऱ्या चंदनपूर येथील कामासाठी आलेल्या 2 मजुरांनी एका अल्पवयीन मुलीची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। हे दोन्ही मजूर पश्चिम बंगाल येथील असल्याची माहिती समोर येते। चंदनपूर येथील भागवत इंगळे नामक शेतकऱ्याकडे हे 2 मजूर श्रेथरवर काम करण्याकरता बोलावण्यात आले होते। आजपासून देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात दुपारी घटस्थापना करण्यात येणार आहे। याच अनुषंगाने देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते। साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर भाविकांनी मोठी गर्दी केली। सकाळपासूनच अंबाबाई मंदिरात अंबाबाईच्या विधिवत धार्मिक विधींना सुरुवात झाली। घटस्थापना देखील करण्यात आले। दरम्यान मंदिर परिसरात मोठा भक्तिमय वातावरण निर्माण झाले। दुर्गेचं पहिलं रूप शैलीपुत्र या नावाने ओळखलं जातं। ही नवदुर्गापैकी पहिली दुर्गा आहे। पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असं नाव पडले। नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते। या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत महंत आपल्या मनाला मूलाधार चक्रात स्थिर करतात। या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरुवात केली जाते।